नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर स्थानिक महिला भाजी विक्रेत्यांनी हक्कासाठी ठिय्या आंदोलन केलं. नालासोपारा ब्रिज खाली गेल्या 30 ते 35 वर्षापासून कुटुंबाच्या भरण पोषणासाठी भाजी विक्री करणाऱ्या सुमारे 100 ते 150 महिला विक्रेत्यांनी हा निषेध व्यक्त केलाय. महिला विक्रेत्यांनी सांगितलं की पूर्वी महानगरपालिकेने त्यांना जागेचं संरक्षण केलं होतं आणि फक्त 2 रुपयाची पावती घेतली जात होती. या जुन्या पावत्याही त्यांनी प्रशासनासमोर सादर केल्या आहेत. मात्र सध्या महानगरपालिका थेट 100 रुपयांची पावती आकारत असल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला आहे. महिला विक्रेत्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की जुनी पावती दर पद्धत पुन्हा लागू करावी आणि त्यांच्या व्यवसायासाठी जागेचे संरक्षण द्यावे. आंदोलनामुळे महानगरपालिका परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की लवकर तोडगा न काढल्यास ते आमरण उपोषण करू शकतात. नमस्कार, मी रुपाली संदेश पवार, आगरी सेना वसई विरार महिला अध्यक्ष आहे. काय समस्या आहेत आपल्या? समस्या आमच्या फेरीवाल्यांच्या आहे. गेले 5 वर्ष आम्ही सतत त्याचा महानगरपालिकेने पेपरवर्क करत आहेत, पण महानगरपालिका झोपलेल्याचं सोंग घेऊन झोपलेली आहे. त्याच्यामुळे ते आम्हाला रिस्पॉन्सच देत नाहीये. ते फक्त आम्हाला आश्वासन देत आहेत की आज करतो, उद्या करतो. आमच्या फेरीवाल्यांचा 2014, 2015 आणि 2016 असे आमचे सर्वे झालेले आहेत. जर सर्वे झालेले आहेत तर महानगरपालिका आमच्या फेरीवाल्यांना लायसन का देत नाहीये? आणि राहिला प्रश्न, अजूनपर्यंत तर एवढ्या वर्षात आम्हाला लायसन दिलेलं नाहीये आणि अजून पावतीचा कर वाढलेला आहे. पावती कर जिकडे 30 रुपये होता तिकडे आता 100, 120 असा केलेला आहे. तर आम्हाला तुम्ही लायसन देत नाही आणि तुम्ही कर एवढा वाढवून ठेवलेला आहे की आम्ही कर भरायचा की आम्ही महानगरपालिकेची गाडी आली की आम्ही पळून जायचो. पावतीवाला येतो, त्याची पावती घेतो आणि परत महानगरपालिकेची गाडी येते. म्हणजे आम्ही पावती पण द्यायची, महानगरपालिकेच्या गाडीला पण तोंड द्यायचं. मग आम्ही करायचं काय? म्हणजे आम्ही इकडचे सगळे भूमिपुत्र आहेत. आम्ही काय बाहेरून आलेले नाहीयेत. आम्ही इकडचे रहिवासी आहेत. आणि गेल्या जेव्हा ईस्ट वेस्टचा ब्रिज नव्हता तेव्हापासून तिकडे भाजी विकतायत. गेले 30 ते 35, 40 वर्ष आता ह्या आजी आहेत. ह्या बघा, ह्यांचं वय बघू शकता तुम्ही. म्हणजे किती वर्षापासून तिकडे भाजी विकतायत. मग आम्हाला जिथपर्यंत न्याय मिळत नाही तिथपर्यंत आम्ही इकडून उठणार नाही. आता मागणी काय आपली? आमची मागणी हीच आहे की आम्हाला लायसन देण्यात यावं. आमचा जो हक्क आहे तो आम्हाला देण्यात यावं. आम्हाला वसई विरारमध्ये सगळेजण बोलतायत की फेरीवाले अनधिकृत आहेत. जर आमचा रितसर जर सर्वे झालेला आहे तर आम्ही अनधिकृत कसे? तुम्ही पालिकेला यावर काय लेटर दिलेले आहे? गेले 4 ते 5 वर्ष आमच्याकडे प्रूफ आहे, रिसीव्ह आहे. गेले 4 ते 5 वर्ष झाले आम्ही पेपरवर्क करत आहेत, पण महानगरपालिकेने एकदाही आम्हाला बोलवलेलं नाहीये आणि आमच्या समस्यांना तोंड दिलेलं नाहीये. हे बघा, हे आहे 2022, हे आहे 2022, हे आत्ताचं आहे. हे सुद्धा 22 मध्ये आहे. आम्ही पूर्ण लिस्ट सकट दिलेला आहे. म्हणजे असे भरपूर आहेत आमच्याकडे, पण महानगरपालिका आम्हाला उत्तर देत नाहीये. त्यांची सर्वे झालेली सर्वांची लिस्ट पण आहे. जे 2014 मध्ये आमचा सर्वे झालेला आहे आणि ह्या लोकांना आम्ही म्हणजे सर्वांना आश्वासने नगरपालिका आम्हाला देत आले आहेत. अजूनपर्यंत यांनी आम्हाला म्हणजे काहीच रिस्पॉन्स देत नाही आहे. आम्ही फक्त चक्करच टाकत आहोत. अजूनपर्यंत यांनी आम्हाला या नाचं उत्तर सुद्धा दिलेलं नाही आहे. तर आज आम्ही एवढ्या मैदानामध्ये आले. आमच्या मागे एक तर सर्वात बेस्ट आमच्यावाले आगरी सेना, आमचे कैलाश काका आणि त्याबद्दल आमची रुपाली ताई यांच्या मदतीने आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आगरी सेना जिंदाबाद, आगरी सेना जिंदाबाद. माझं नाव संदेश पवार आहे. आगरी सेना कामगार आघाडीचा नेता आहे मी वसई तालुक्याचा. विषय असा आहे, जे फेरीवाले आहेत, स्थानिक भूमिपुत्र सर्व समाजाचे आहेत. आदिवासी, आगरी, कोळी समाजाचे सगळे भूमिपुत्र आहेत आणि इकडचे आदिवास जे नालासोपाराचे काही स्थानिक आहेत. तर हे गेल्या 30 ते 35 वर्षापासून भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. महिला आपल्या कळंब, वाघोली, निर्मळ इकडनं भाजी स्थानिक घेऊन आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी नालासोपारा ब्रिजच्या खाली 30-35 वर्षापासून बसतात. तर आज एवढा मोठा जो ट्रॅफिकचा विषय आहे, आज सगळे नेते मंडळी जो ट्रॅफिकचा विषय घेऊन इकडे अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढलेली आहे, या सगळ्या गोष्टीवर त्यांचं बोलणं चाललेलं आहे. तर अनधिकृत आणि अधिकृत काय, तुम्ही फेरीवाला धोरण निश्चित करा आणि सर्वेक्षण झाले त्यांना जागा द्या, रितसर त्यांना बसवा, विषय संपून जाणार. जे अनधिकृत आहे ते हटून जाणार आणि सगळं क्लिअर होणार. याला कुठेही जबाबदार पोलीस प्रशासन आहे आणि महानगरपालिका आहे. कारण शासनाचा परिपत्रक हा 2020 पासून जर आलेला आहे
तर 20 पासून ही महापालिका काय करत होती आणि तेव्हाची हे ट्रॅफिक जेव्हा वाढत होतं तेव्हा हे नेते मंडळी कुठे होते, तेव्हा यांचं लक्ष नव्हतं. आज कोणता तरी विषय घ्यायचा, बाबा ट्रॅफिक वाढते हे होते, असं नाहीये. याला जिम्मेदार हीच लोक आहेत. जर तुम्ही त्या शासनाच्या नियमानुसार जर स्थानिक जे फेरीवाले आहेत त्यांना जर तुम्ही ऑफिशियली ओळखपत्र वगैरे देऊन त्यांना रिसर बसवलं असतं तर ही समस्या आली नसती. आणि याच्यामध्ये तो वाढलेला बाजार कर म्हणजे यांना कसं आहे, यांना फक्त पैसे कमवायचे आहेत, अनधिकृत सगळं बसवायचं आहे आणि त्यांच्याकडनं 100-200 पावत्या फाडायचं आणि आपलं टॅक्सेशन काढायचं, हे त्यांचा विषय चाललाय. आम्ही यांच्या विरोधात आज ठिय्या आंदोलनासाठी बसलेलो आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनातून हटणार नाहीये. जर 2 दिवसात जर मागण्या अजून पूर्ण नाही केल्या त्या आंदोलनाचा आमरण उपोषणामध्ये रूपांतर होईल. आमचे आगरी सेनेचे कैलास काका यांच्या मार्गदर्शनाने व रुपालीताई आणि आमचे स्वामी समर्थ फेरीवाला मंडळाचे जे पदाधिकारी आहेत, चिकूवाली मावशी आहे आणि इतर सगळे आहेत, यांच्या माध्यमातून हा ठिय्या आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे. पण हे आता कधी संपेल, जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार तोपर्यंत संपणार नाही. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.